नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मस्त अशी गुलाबी थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये आपल्याला ना गरमागरम आणि चटपटीत काहीतरी खायला पाहिजे असतं। तर त्यासाठी ना गरमागरम पण आणि चटपटीत पण असं आपण टोमॅटोचं सूप बनवलेलं आहे। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे, पण ना हे जर सूप पिलं ना तर सगळी थंडीच निघून जाईल, इतकं भारी आणि चटपटीत आपलं सूप झालेलं आहे। तर बघू शकता एक नंबर असं आपलं हे सूप झालेलं आहे आणि झटपट अशी रेसिपी आहे। तर चला मग पटापट आधी सूप करून घेऊया आणि नंतर मग आपण सूप पिऊया सुद्धा। लय भारी लागते माहिती आहे का, तुम्ही एकदा नक्की करून पहा। यासाठी 1 चमचाभर डाळ आधी मी भिजत घातली। सूपची तयारी करण्याआधी ही डाळ भिजत घाला, म्हणजे पटकन ही भिजून जाईल तोपर्यंत। आणि त्यानंतर बघा आपण टोमॅटो घ्यायचे आहेत। टोमॅटो आपल्याला हवेत एकदम लाल बुंद टोमॅटो पाहिजेत, कच्चे टोमॅटो अजिबात घेऊ नका। इथं मी लाल लाल टोमॅटो घेते बघा। 4 टोमॅटोचं जर सूप बनवलं तर 2 लोकांसाठी पोटभर पिऊ शकता इतकं सूप होतं। तर हे 4 टोमॅटो आपण धुवून घ्यायचे स्वच्छ आणि कट करून घ्यायचे आहेत। कट करताना बघा काही मोठे बारीकचं काही प्रश्न नाही, तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मोठे मोठे तुकडे केले तरी सुद्धा चालेल। सगळे टोमॅटो आपण कट करून घेऊया। अशा थंडीच्या दिवसामध्ये ना अशा प्रकारचं चटपटीत काहीतरी जर खायला भेटलं ना तर लय भारी वाटतंय। त्यामुळे तुम्ही सुद्धा ना अशा प्रकारचं सूप एकदा नक्की करून बघा। सगळे टोमॅटो चिरल्यानंतर आपण यामध्ये बीटसुद्धा घालायचं आहे। बीट खूप जास्त घालायचं नाही, अगदी थोडासा तुकडा बीटचा यामध्ये घालायचा आहे, ज्यामुळे छान असा कलर आपल्या सूपला येईल। तर अगदी थोडंसं आपण ना वरचा भाग काढून घेऊया बीटचा आणि त्याचे पण आपण तुकडे करून यामध्ये घालूया। त्यासोबतच आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। थोडीशी कोथिंबीर आपण निवडून घेऊया आणि आपली जी डाळ भिजत घातली होती ती डाळ असं मिळून हे आपण शिजत ठेवायचं आहे आणि 1-2-3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात। तर मी कोथिंबीरसुद्धा बघा घेतली, खूप जास्त नाही कोथिंबीर, पण एवढी कोथिंबीर आपल्याला हवी आहे। आता मी कुकरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाज्या घालून घेते आणि आपण मस्त अशा 2-3 शिट्ट्या करून घेऊया। टोमॅटो घातले, त्यानंतर आपलं बीट घातलं आणि त्यानंतर कोथिंबीर घातली आणि जी आपण डाळ भिजत घातली होती त्यातलं पाणी काढले आणि ही डाळसुद्धा आपण यामध्ये घालून घेतली। थोडंसं म्हणजे 1 कपभर पाणी यामध्ये घालायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। बघा छान असं गिर शिजलं आहे। नसेल शिजलं ना, जर तुम्हाला मोठं मोठं वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला बारीकसुद्धा करून घेऊ शकताय आणि अशा प्रकारे बघा गाळून घ्यायचं आहे। फोडणीसाठी आपण चमचाभर तेल घातलं आणि त्यामध्ये जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुललं की आपण यात बारीक चिरलेला लसूण घातला आहे, बारीक चिरलेली मिरची घातली आणि बारीक चिरलेलं आलंसुद्धा घातलेलं आहे। हे थोडंसं परतवून घेऊया, चांगलं थोडंसं ना कलर बदलेपर्यंत परतवून घेऊया, म्हणजे कच्चा वास लागणार नाही। त्यानंतर कढीपत्ता चिरून घातला आहे आपण यात आणि अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घातली आहे। मस्त अशी बघा आपली फोडणी झाली आहे मारून। आपल्या लसूणसुद्धा बघू शकताय थोडंसं लालसर झालेलं आहे, तोपर्यंत आपण परतवून घेतलं आहे त्याला चांगलं। त्यानंतर थोडंसं लाल तिखट म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर घातली आपण यामध्ये। धने पावडरमुळे मस्त टेस्ट लागते आपल्या या सूपला आणि थोडंसं तिखट लागावं म्हणून आपण लाल तिखट घातलं होतं। मगाशी जे आपण पाणी गाळून घेतलं ना ते यामध्ये घातलेलं आहे। मिक्स करून घेऊया आधी याला चांगलं आणि त्यानंतर बघा मस्त असं पाणी झाले। तुम्हाला जर यामध्ये थोडंसं अजून पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकताय, किंवा नाही घातलं तर थोडंसं शिजल्यानंतर घट्ट होणार सूप। थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि झाकून ठेवलं। गूळसुद्धा महत्त्वाचा घालायचं आहे, अगदी थोडासा गूळ घालायचं आहे। चांगली उकळी येऊन द्यायची, दणदणून चांगली का नाही उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर बघा आपलं मस्त असं सूप रेडी झालेलं आहे। तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी न घालता शिजू द्या, म्हणजे घट्ट होईल। आणि जर पातळ सूप हवं असेल तर मी आता जे पाणी थोडं घातलं त्यानंतर हे अशा प्रकारचं पातळ सूप झालेलं आहे। बघा मस्त असं आपलं सूप रेडी झालेलं आहे। लय भारी वास सुटला आहे बघा, 1 नंबर असं सूप झालेलं आहे आणि हे पिल्यानंतर ना सगळी थंडीच निघून जाईल, एवढं भारी आपलं हे सूप लागते। एकदम झटपट अशी ही आपली सूपची रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि
अशा प्रकारचं सूप तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि यापुढे येणारे सगळे छान छान घरगुती पद्धतीचे व्हिडिओ पाहत जा। आपल्या चॅनलवर सगळे झटपट आणि घरगुती पद्धतीचे सगळे व्हिडिओ असतात, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे सगळे झटपट आणि घरगुती पद्धतीचे व्हिडिओ नक्की पाहत जा। थँक्यू।